नागपूर येथे आज माननीय मंत्री छगन भुजबळ यांनी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांसमोर भाषण केलं। हे भाषण मी सुद्धा ऐकलं। परंतु या भाषणामध्ये त्यांनी ओबीसी समाजाला मंडल आयोग कसा लागू झाला, ओबीसी समाजाला आरक्षण कसं मिळालं याबाबत सविस्तर सांगितलं। परंतु त्यांनी स्वतः काय केलं ओबीसी आरक्षणासाठी हे काहीच सांगितलेलं नाही। ज्यावेळेस मंडल आयोगाची स्थापना झाली 1979 साली, नंतर 1990 साली मंडल आयोग माननीय माजी पंतप्रधान यूपी सिंग यांनी लागू केला भारतामध्ये। लागू केल्यानंतर छगन भुजबळ साहेब शिवसेनेत होते, त्यांनी फक्त याचं स्वागत केलं आणि त्यांना शिवसेना प्रमुख यांनी विरोधी पक्षनेते पद दिलं नाही म्हणून त्यांनी शिवसेना सोडली। मंडल आयोगामुळे नाही, हे स्वतःच त्यांनी काहीच सांगितलं नाही। त्यांनी मंडल आयोगासाठी ओबीसी समाजाला आरक्षण मिळण्यासाठी स्वतः काहीच केलेलं नाही। उलट आदरणीय पवार साहेबांनी, शरद पवार साहेबांनी महाराष्ट्र राज्यामध्ये मंडल आयोगाची अंमलबजावणी केली। पवार साहेबांनी माननीय छगन भुजबळांना 2 वेळा राज्याचं उपमुख्यमंत्री केलं। तरी सुद्धा या भाषणामध्ये सतत सातत्याने पवार साहेबांबद्दल ते बोट दाखवताना दिसत आहे। मी छगन भुजबळ यांना सांगू इच्छितो की ताकाला जाऊन भांडं लपवू नका आणि ओबीसी समाजाला फसवू नका। आज तुम्ही ज्या मंत्रिमंडळात आहात, तुम्हीच म्हणत आहात की सारथीला एक न्याय आणि आम्हाला एक महाज्योतीला एक न्याय। महाज्योतीला एक साधं ऑफिस नाही, तरी तुम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज गुणगान गात होता। हे राज्याने पाहिलेलं आहे। हे नेमकं गोड बंगाल काय हे जनतेला आणि ओबीसी समाजाला सांगा। जीआर कोणी काढला? या सरकारने जीआर काढला। ओबीसीच्या आरक्षणाला धक्का कोणत्या जीआर मुळे लागला? या जीआर मुळे लागला। तरी सुद्धा तुम्ही शांत, तरी सुद्धा तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल, जर ओबीसी समाजाला जर तुम्ही सांभाळलं तर तुम्हाला दलित आणि आदिवासी समाज सुद्धा गरिबांचा तुम्ही मसिहा व्हाल। तुम्ही असं वक्तव्य केलं। तुम्हाला मी सांगू इच्छितो की दलित समाजाबद्दल तर बोलूच नका। दलित समाजाला चांगलंच माहित आहे की भारतीय जनता पार्टी संविधान विरोधी आहे, त्यामुळे सांगायचं प्रश्नच येत नाही। त्यामुळे आम्ही आमचं बघून घेतो। परंतु तुम्ही ओबीसी समाजासाठी काय केले हे जरा ओबीसी समाजाला सांगा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।